powered by महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप, असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको, शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी, कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं, स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. विजन 2030 या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक विशेष मुलाखत आता मी घेणार आहे. राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग हे आपल्यासाठी नवीन नाही. अनेक स्त्रियांनी राजकारणामध्ये यशस्वीरित्या आपलं करिअर घडवलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगली भूमिका बजावली, अतिशय चांगली कामगिरी केली. आज माझ्यासोबत आहेत नाशिकच्या अमृता पवार मॅडम. खरं तर अमृता पवार मॅडमबद्दल सांगायचं झालं तर त्या स्वतः एक आर्किटेक्ट आहेत आणि परदेशामध्ये आर्किटेक्टमधलं उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण पाहतो की जनरली परदेशातून परत यायला कोणी मागत नाही आणि ते सुद्धा आपल्या मातीच्या ओढीनं, आपल्या देशाच्या ओढीनं. आणि या ठिकाणी येऊन आपण काहीतरी समाजकारण केलं पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं, एक विजन घेऊन त्या पुन्हा एकदा भारतात आल्या आणि त्यांनी केलेलं काम हे तमाम नाशिककरांना चांगलंच परिचित आहे. त्यामुळे आपण स्वागत करूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. अमृता मॅडम, विजन 2030 या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. खरं तर मी आत्ता जसं म्हटलं की परदेशामध्ये तुम्ही होतात, उच्च शिक्षण त्या ठिकाणी तुम्ही घेतलं, पण तुम्ही करिअर करता परदेश न निवडता आपलाच देश निवडला आणि तुम्ही इथे आला. खरं तर चांगल्या पगाराची नोकरी किंवा चांगल्या व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकला असता, पण तरीसुद्धा तुम्ही इथे आला. त्याच्या मागची जी व्हिजन होती तुमची ती काय होती? मी ऑस्ट्रेलियात शिकायला गेलेले आणि तिथे शिकत असताना मी माझं जॉब पण तिथे सुरू केला. पण मी तिथे काम करत असताना सकाळी 6:30 वाजता जायचे आणि संध्याकाळी 12 कधी 11, म्हणजे मी 14 तास इतकं काम करत होते. आणि मग हे जेव्हा माझ्या वडिलांना कळालं, ते डॉक्टर होते, डॉक्टर वसंतराव पवार, यांना कळालं आणि ते मला म्हटलं की हे जर काम एवढं करायचं असेल ना तर सेकंड सिटीजन बनून का करतेस तू? आपल्या देशात का येत नाही, आपल्या लोकांसाठी का करत नाही? आणि म्हणून खरं मी ऑस्ट्रेलियातनं इंडियात परतले. आणि इंडियात जरी तिकडे पगार खूप होता तरी इथेही ऑपॉर्च्युनिटीज कमी नव्हत्याच, इथे होत्याच ऑपॉर्च्युनिटीज. त्यामुळे हा निर्णय घेऊन मी इकडे आले आणि इथे व्यवसाय सुरू केला. राजकारणामध्ये तुम्ही आलात वडिलांचा वारसा घेऊन. खरं तर बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये हा घराणेशाहीचा आरोप सगळ्यांवरती होतो, तुमच्यावरही कदाचित झाला असेल. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात यावं, ही जी कल्पना होती ती, कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की तसं होतंच असं नाही, मुलं तेच करिअर निवडतील असं नाही, पण तुम्ही ते निवडलं, तर त्याच्या पाठीमागे तुमची भूमिका काय होती? पहिले तर राजकारण माझं व्यवसाय नाही, मी आर्किटेक्ट म्हणूनच काम करते. माझा व्यवसाय हा वेगळा आहे. मी पूर्ण समाजकारण करायचं म्हणून राजकारणात उतरलेली आहे. त्यामुळे वडिलांचा वारसा किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच मला काम करायला आवडेल, कारण ते माझे आदर्श आहेत. पण ते गेल्यानंतर मी यामध्ये पाऊल ठेवलेले. ते असताना असतात तर तुम्ही घराणेशाही म्हणू शकले असतात, पण ते गेल्यानंतर मी केलं आहे. आणि ते मी सर्वसामान्य लोकांची हे व्यथा बघून मग मी हा निर्णय घेतला की मला राजकारण का करायचं, तर म्हणजे मला समाजकारण 100% करायचं आहे आणि ते करण्याकरता राजकारणाची जोड लागणार, म्हणून मी ह्याच्यामध्ये उतरले. तुम्ही जो व्यवसाय किंवा तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आणि राजकारण, समाजकारण याची जर सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला किंवा तशा पद्धतीनं जर आम्ही विचारलं की हे फायदा तुम्हाला होतो का, म्हणजे राजकारणात म्हणा, समाजकारणात म्हणा, तुमच्या शिक्षणाचा किंवा या सगळ्या गोष्टींचा, तर तो कशा पद्धतीने तुम्ही दाखवत असता? मी बिईंग अ लँडस्केप आर्किटेक्ट ऑर एन आर्किटेक्ट, काय होतं की त्यातल्या खूपशा टर्मिनॉलॉजीज डेव्हलपमेंटच्या ऑलरेडी आमच्या नजरेच्या खालनं गेलेल्या असतात किंवा आम्ही तसे प्रोजेक्ट्स बघितलेले असतात. मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असो, पाण्याचं कॉन्झर्वेशन असो
किंवा तुम्ही एनर्जी कॉन्झर्वेशन असो म्हणजे सोलार एनर्जी, हे सगळं कुठेतरी आम्ही वाचलेलं असतं, शिकलेलं असतं. आणि प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग म्हणा, अर्बन प्लॅनिंग म्हणा, हेही आमच्या हाताखालून गेलेलं असतं. आणि डबल मास्टर्स असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा होतो की मला लगेच ती कॉन्सेप्ट कळते, त्यांच्या योजना कळतात आणि त्यामध्ये कसे मग यांना पैसे आणता येतील. म्हणजे मी आता इनोव्हेशनमध्ये R&D मधला फंड हायेस्ट मी माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करते. सगळे प्रयोग तिथे करते. बिकॉज मला काय वाटतं, लोकांना प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ही जर दाखवली नाही तर त्यांना ते बिलीव्ह होत नाही. आपण पेपरवर खूप बोलतो, पण तो प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो विश्वास ठेवला जात नाही. आणि तो विश्वास ठेवण्याकरता माझा जो एरिया आहे त्यामध्ये तुम्ही म्हणा ही प्रयोगशाळाच मी जणू सुरू केली आहे, पण त्याचा फायदा, माझ्या शिक्षणाचा फायदा आपल्या योजनांमधनं कसा काय तिथेपर्यंत येईल, ग्राउंडवर कसा उतरेल हे मी बघते. अनेक वेळेला असं होतं की राजकारण करत असताना आपण समाजकारण म्हणतो, पण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्हीचा जो संयोग आहे तो आपल्याला करून आणावा लागतो. तुमच्या बाबतीमध्ये फोकस्ड काय आहे, राजकारण आहे की समाजकारण आहे? नाही, समाजकारण आहे. राजकारणामध्ये माइंड गेम्स मोठे प्रमाणात केले जातात आणि त्यातच माणूस अडकतो. माझा फोकस अजिबात मी त्याच्याकडे ठेवत नाही. माझा फोकस हा पूर्णतः समाजकारण, समाजाचं हित, समाजाची उन्नती एवढंच आहे. त्यामुळे मी नक्कीच समाजकारणच करते ना. माझ्यावर राजकारणाच्या कुरबुड्या कळतात मला होत आहे, पण त्या इग्नोर करायच्या, कारण दॅट इज पार्ट अँड पार्सल ॲट द एंड ऑफ द डे. त्यामुळे ते इग्नोर करते. राजकारण करत असताना अनेकदा आपण असं पाहिलेलं आहे की आपल्याला अनेक गोष्टींबाबत अलर्ट राहावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मतदार राजा, आणि तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर त्यांच्याकरता म्हणून किंवा नाशिककरांसाठी म्हणून अशा काही गोष्टी, वेगळ्या प्लॅन्स किंवा येणाऱ्या काळामध्ये व्हिजन आपण आता म्हणतोय की 20 ते 30, तर अशा पद्धतीनं काही आखताय का, असं काही डोक्यामध्ये आहे का? हो, नक्कीच. मी तसं नाशिक शहरात जरी राहत असेल आणि अर्बनाइज्ड एरियामधनं जरी आली तरी माझं लक्ष हे ग्रामीण भागाकडे आहे. ग्रामीण भागामध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहे पाण्याचे, इतकं पाणी कुठे कुठे तुम्हाला साठलेलं दिसतं, पण त्याचा फायदा शेतीसाठी, त्याचा फायदा एखाद्या उद्योगासाठी करता येत नाही आणि योजना नावावी तो करता येत नाही. तर मला असं दिसतंय की जर एव्हरी ड्रॉप आपण युटिलाइज केला तर नक्कीच त्या एरियामध्ये तिथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होऊ शकते, तिथे IT डेव्हलपमेंट होऊ शकते आणि तसे रोजगार निर्मिती होऊ शकते. मला महिलांमध्ये एक खूप मोठं पोटेन्शियल वाटतं की महिला ह्या प्रचंड फोकस्ड असतात. त्यांना त्यांचा वेळ, टाईम मॅनेजमेंट हे हायेस्ट त्यांच्याजवळ आहे आणि मल्टीटास्कर आहेत. त्यामुळे त्यांचा जर वापर आपल्या इकॉनॉमी ग्रोथसाठी करून घेतला तर नक्कीच भारताची ही जी आपली विजन आहे, तुम्ही जी केली, महाराष्ट्राची पकडूयात आपण, महाराष्ट्र 2030, यामध्ये महिलांचा रोल हा खूप मोठ्या प्रमाणात सगळं डेव्हलप करायला, रूरल एरिया डेव्हलप करायला राहील. मला स्वतःला जे गटारींचं पाणी आहे, जे वापरलं जात नाही, त्याला स्वच्छ करून ते रियूज का नाही करतायत? कारण मी जेव्हा UKत जाते, UKत जर ते सगळंच रिसायकल्ड वॉटर ड्रिंक करताय आणि पंप पण नाही करायचं ग्राउंड वॉटर, अशा जर त्यांच्या पॉलिसीज आहेत, तर मग आपल्याकडे एवढं वेस्टेज ऑफ वॉटर का? आणि त्याला क्लीन करायच्या मेकॅनिझम्स आजही स्वच्छ भारत आपण म्हणतो, पण स्वच्छ भारतामध्ये जेवढा फंड्स पंप करायला हवे टू मेक इट क्लीन होत नाही आहे. आणि त्यामध्ये आपल्या नद्या ह्या सगळ्या गटारच्याच झालेल्या आहेत. तर ते जर आपण छोटे छोटे नालेसुद्धा क्लीन करायला घेतले प्रथम, तर नक्कीच घनकचरा नियोजनामध्ये हा एक भाग त्याचा व्हायला हवा आणि त्यातून ते पाणी परत रिसायकल कसं करता येईल. मग ते भले तुम्ही शेतीसाठी करा, ड्रिंकिंग वॉटर नका करू, पण ते करायला हवं. तर माझं विजन ह्यापुढे पाण्यासाठी आणि पाण्याचं काय करता येईल याच्यासाठीच राहणार आहे किंवा माझं काम त्या पद्धतीने राहणार आहे. महिलांचा विषय तुम्ही काढला आहे, तुम्ही स्वतः महिला आहात. राजकारण हा महिलांचं क्षेत्र नाही किंवा अनेकदा असंही होतं की महिलांसाठी योग्य नाही किंवा राजकारणालाच आता अनेकांनी गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलेलं आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघत असता? लोक तुम्हाला याच्याबद्दल काय सांगतात का? किंवा तुमचे जे मित्रपरिवार किंवा तुमची परिवार जो आहे
तो कधी या बाबतीत काही तुमच्याशी बोलतो का? आणि तुमचं राजकारणाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती कशी आहे? मला बऱ्याचदा माझे खूप नातेवाईक सांगतात की खूप घाण क्षेत्र आहे, करू नकोस. पण मला स्वतःचा माझा व्हॉईस सांगतो की मी जर चांगली असेल ना तर काहीच फरक पडत नाही. आणि लोकांनाही ते कळतं की आपण किती व्यवस्थितपणे लोकांपर्यंत जातोय, त्यांचे कामं करतोय. नक्कीच कुठेतरी समाज म्हणून समाज बघत असतो की अरे ही करू शकते का, ही केपेबल आहे का, हिच्याकडनं होईल का. हे जजिंग त्यांचं सातत्याने चालू असतं. आणि ते करण्याकरता तुम्ही त्यांचं एखादं काम केलं की त्यांचा खूप मोठा विश्वास बसतो. दुसरं काय माहिती का, मला जे वाटतं पॉझिटिव्ह बिईंग अ फिमेल आणि पॉलिटिशियन, मला काय पार्ट्या करायच्या नाही, मला काय दारू प्यायचे नाही, कोणाला घेऊन बसायचं नाही आहे. ज्याच्यात राजकारणी खूप वेळ त्यांचा घालवतात, मला फोकस्ड काम करायचं आहे. मी सकाळी 6ला निघू शकते. सकाळी 6ला अजितदादा सोडले तर कुठलाच नेता आजपर्यंत एवढ्या लवकर जात नाही. तर सकाळी लवकर काम करायची ॲबिलिटी ही महिलांकडे खूप स्ट्रॉंगपणे आहे. दुसरं किचनपर्यंत जाण्याचं स्वातंत्र्य मलाच आहे ना, म्हणजे बिईंग अ फिमेल तो एक पॉझिटिव्ह पॉईंट पॉलिटिक्सचा आहे. त्याला हा प्रोफेशन किंवा हे काय म्हणता येईल, ही स्ट्रीम आहे ना, नाही ही पॉलिटिकल स्ट्रीम आहे ना, ही इटसेल्फ इज अ डर्टी गेम नक्कीच आहे. पण त्यामध्ये आपण जर आपला फोकस ठेवून काम केलं तर मला असं वाटतं ते शुद्ध पाणी पण कसं जातं हे दिसतं लोकांना. आणि महिला तेच करू शकतात. त्यांना तो विजन पण आहे. त्रास होतो, त्रास बऱ्याचदा होतो, सोडून द्यावंसं वाटतं, पण पुन्हा एकदा परत उभं राहतो आणि कामाला परत सुरू करतो. असं चालू आहे. नाशिकसारख्या ग्रामीण भागाशी तुम्ही जोडलेले आहात. खरं तर आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आजची जी पिढी आहे आणि आजच्या पिढीतल्या पर्टिक्युलरली मुली की ज्यांना राजकारणाची आवड असेल म्हणूया किंवा त्या येऊ पाहत असतील म्हणूया, तर त्यांनी काय काळजी मुळात घेतली पाहिजे? राजकारणकडे करिअर म्हणून हे लोक बघू शकतात का? आणि भविष्यामध्ये जर यंग जनरेशन राजकारणामधली वाढवायची असेल तर आपल्याला काय करायला हवं असं वाटतं? पहिले तर ज्या मुली आहेत मी त्यांना सांगेल, तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच या. तुमच्यासारख्यांची गरज आपल्या भारताला, आपल्या राज्याला खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण हे करिअर नाही आहे. करिअर तुमचं दुसरं हवं. आणि तुमचा हा सोशल म्हणूनच तुम्ही बघितलं पाहिजे. राजकारण हे डावपेच असतात म्हणून याला राजकारण म्हणतात, पण शेवटी तुम्हाला समाजासाठी काम करायचं आहे. त्यातनं तुमचा इन्कम होऊ शकत नाही, तो नाही करायचा. हेच मी पूर्ण आदर्श जे तरुण पिढी यांना देईन की मला असं वाटतं आपण बिना त्याचंही आपण सस्टेन होऊ शकतो. आणि जे काही आपल्याकडे नवीन थॉट्स आहेत, आता जेव्हा यंग माणूस येतो तो एक लिटरेट असतो, त्याला माहीत असतं काय करायचं आहे पुढे. अशा पद्धतीने जर आपण अगदी ग्रामीण भागामध्ये ग्रासरूटपर्यंत जर काम घेऊन जाऊ शकलो तर याचा फायदा हा बहुसंख्य लोकांना होणार. आणि म्हणून नक्की नवीन पिढीने यामध्ये यावं. ही काही तुमचा राजकीय अड्डा जरी असेल तरी तुम्हाला तिथे त्या पद्धतीने काम करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं एक सेल्फ वेगळी आयडेंटिटी नक्कीच उभी करू शकता. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप छान पद्धतीचे विचार तुम्ही मांडलेत. आणि मला असं वाटतं की भविष्यात जे येणारी लोकं आहेत, राजकारणात असतील म्हणा, महिला आहेत, त्यांच्यासाठी ते खूपच मार्गदर्शक ठरेल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. माझ्यासोबत होत्या अमृता पवार मॅडम. खरं तर नाशिकसारख्या ग्रामीण भागामध्ये राहून अमृता पवारांचं जे कार्य आहे ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. विजन 2030 या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या आपल्याला भेटल्या आणि खूप छान पद्धतीचे विचार त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. मला असं वाटतं की भविष्यात जी पिढी, भविष्यात होणाऱ्या ज्या काही राजकारणातल्या गोष्टी आहेत, नाशिकसह प्रत्येक ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनंच अमृता मॅडमचं काम निश्चितपणानं पाहू शकतो. धन्यवाद. बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप. असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको, शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी. कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं. स्पेशल पार्टनर
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.